अहिल्या मॅडम अशा अचानक कुठं निघून गेले असतील? मगाशी माझ्याकडे चहा मागितला तेव्हा तर त्यांचा मूड बरा होता आणि ज्यावेळी त्या निवांत असतात ना तेव्हाच मला फक्कड चहा करून आण असं सांगतात. काय झालं असेल? कोणाचा तरी फोन आला होता आणि त्या अचानक निघून गेल्या. कोणाचा असेल फोन तो? काहीच कळत नाहीये. पारू पण आदित्य बाबांना डबा द्यायला म्हणून ऑफिसला निघून गेली. काय चाललंय या घरात काहीच कळत नाहीये. काय करू मी आता? पारूला विचारू का? तिला काहीतरी कल्पना असेल. हो, पारूला फोन करते. हॅलो पारू बाळा, अगं कुठेस तू? आणि ऑफिसला नीट पोचलीस ना? हां पारू बाळा, मला असं वाटतंय की इथं काहीतरी प्रॉब्लेम झालाय. अगं नाही नाही, घाबरू नकोस. हे बघ काय झालं, अहिल्या मॅडमना ना कोणाचा तरी फोन आला आता आणि त्या अचानक निघून गेल्या कुठेतरी. हो, थोड्या गडबडीत निघून गेले ना म्हणून काळजी वाटते मला. पारू बाळा, तू लवकर ये ना, मला काळजी वाटायला लागली आता. हां प्लीज लवकर घरी ये. हां परमेश्वरा, या घरावरचं संकट लवकर टळू दे. सगळं काही नीट होऊ दे रे बाबा.